लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव राणीला म्हणत असतो की तू या जगातील सगळ्यात बेस्ट आई आहे आणि ते ऐकून राणी खूप खुश होते. तर राघव तिला मिठी मारतो आणि हा सगळा प्रकार सिंधू बघत असते. राघव आणि राणीला एकत्र बघून तिला खूप त्रास होत असतो आणि त्याच वेळी राघवचं लक्ष सिंधूकडे जातो. त्यामुळे तो राणीपासून दूर होतो आणि त्यावेळी राणीसुद्धा सिंधूकडे बघते. तर सिंधू खाली मान घालूनच उभी असते आणि त्यानंतर राघव राणीला सांगतो की तू एक काम कर, डॉक्टरांना त्यांची रूम दाखव. जर त्यांना विनूला चेक करायचं असेल तर त्यांना घेऊन जा. त्यावर राणी हो म्हणते आणि मग ती सिंधू आणि सावीकडे जाते. ती सिंधूला म्हणते की तुला विनूला चेक करायचं असेल ना, चल आपण त्याच्या रूममध्ये जाऊ. आणि मग ते चौघेजण विनूच्या रूममध्ये जातात. तर दुसरीकडे ऋतुजा रुक्मिणीला विचारत असते की तुम्ही त्या सिंधूला काहीच का नाही बोललात. त्यावर रुक्मिणी वैतागून म्हणते की मी तरी काय बोलणार. आता विनूच्या आईबाबांनीच ठरवलं आहे की त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या लाडक्या डॉक्टर काकूंना बोलवायचं. मग आपण तरी काय करणार. पण एवढं मात्र नक्की की ज्या दिवशी आपला विनू बरा होईल त्याच दिवशी मी त्या बाईला या घराबाहेर काढेल आणि तिला हे सुद्धा स्पष्टपणे सांगणार आहे की आता राघवचं आणि राणीचं लग्न झालं आहे, त्यामुळे तू उगाच त्या दोघांमध्ये लुडबुड करू नको. त्यावर ऋतुजा म्हणते तुम्ही एक वेळ तिला सांगाल, पण राघवचं काय, जर तो सिंधूकडे गेला तर. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की असं नाही होणार, मला राघववर पूर्ण विश्वास आहे. तर दुसरीकडे राणी सिंधू आणि सावीला घेऊन विनूच्या रूममध्ये जाते. विनू त्या दोघींचंही वेलकम करतो. विनूची ती मोठी रूम बघून सावी खूपच खुश होते. तर विनू तिला सांगतो की मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणला आहे आणि मग तो सावीला आणि सिंधूला कॅडबरी देतो. त्यामुळे सावी खूप खुश होते. तर विनू तिला विचारत असतो की तुला माझी रूम कशी वाटली. त्यावर सावी म्हणते की विनू तुझी रूम आणि तुमचं हे घर खरंच खूप मोठं आहे आणि खूप छान आहे. इथे खेळायला किती मजा येत असेल ना. आणि त्यावर विनू नाराज होत म्हणतो पण माझ्यासोबत खेळायला तर कोणीच नसतं. तर सावी त्याला विचारते की तू या रूममध्ये एकटा राहतो का. त्यावर विनू म्हणतो हो. तर सावी त्याला विचारते पण मग तुला भीती नाही वाटत का. त्यावर विनू तिला सांगतो की आधी भीती वाटायची पण आता सवय झाली. आणि त्याच वेळी राघवही तिथे येतो. तो राणीला विचारतो की डॉक्टरांनी विनूला चेक केलं का. त्यावर राणी नाही म्हणते आणि ती सिंधूला विचारते की तुला विनूला चेक करायचं असेल ना. त्यावर सिंधू हो म्हणते आणि मग ती विनूला चेक करण्यासाठी जाते. आणि त्यावेळी सावी सिंधूला म्हणत असते की आई आपण इथेच राहायचं का. तर सिंधू तिला म्हणते की सावी तू थोडा वेळ गप्प बस. मात्र सावी काही ऐकत नाही. ती सिंधूला सांगत असते की यांचं घर खूप मोठं आहे, आपण इथेच राहू म्हणजे मला विनूसोबत खेळता येईल. मात्र सिंधू तिला सांगते की आपल्याला इथे राहता येणार नाही, तू प्लीज समजून घे. आणि ती सावीला गप्प बसायला सांगते आणि विनूला चेक करायला सुरुवात करते. तर दुसरीकडे राजश्री, रुक्मिणी, ऋतुजा रात्रीच्या जेवणाला काय काय बनवायचं हे ठरवत असतात आणि त्याच वेळी त्यांच्या शेजारच्या दोन बायका तिथे येतात. त्यामुळे ऋतुजा घाबरते. ती रुक्मिणीला विचारते की या बायका आता इथे का आल्यात. त्यावर रुक्मिणी म्हणते की ऋतुजा तू विसरलीस का, आजच्याच दिवशी आपल्या घरात पहिल्यांदा चूल पेटवली होती, त्यामुळे आपण बायकांना नेहमी बोलवतो. त्यावर ऋतुजा म्हणते हो वहिनी साहेब, पण आतमध्ये सिंधू आहे, जर या बायकांनी तिला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि ते ऐकून रुक्मिणीसुद्धा घाबरते. ती म्हणते तू थोडा वेळ थांब, मला काहीतरी विचार करू दे. आणि तोपर्यंत त्या बायका घरात येतात. रुक्मिणी त्यांचं स्वागत करते आणि त्यानंतर ती हळूच रेशमाला सांगते की तू विनूच्या रूमला बाहेरून कडी लावून घे. काही झालं तरी ती सिंधू यांच्यासमोर येता कामा नये आणि ही जबाबदारी पूर्णपणे तुझी आहे. त्यावर रेश्मा हो म्हणते आणि पटकन विनूच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे सिंधू सावीला गप्प बसायला सांगते आणि विनूला चेक करायला सुरुवात करते.
ती विनूच्या पायाची कितपत हालचाल होत आहे ते बघत असते आणि त्यावेळी तिच्या लक्षात येतं की विनूचा पाय खूपच दुखत आहे, त्याला थोडीही हालचाल करता येत नाही. आणि त्यावेळी राघवसुद्धा म्हणतो की डॉक्टर सावकाश, त्याला त्रास होत आहे. तर सिंधू स्पष्टपणे त्याला सांगते की तेवढं कळतंय मला आणि त्याला बरं करण्यासाठीच मी इथे आले आहे, मला माझं काम करू द्या. आणि त्यामुळे राघव गप्प बसतो. तर सिंधू विनूला म्हणत असते की तू काळजी करू नको, तुला बरं करणार असं मी प्रॉमिस केलं आहे ना, मग तुला बरं नक्की वाटेल. तर सावीसुद्धा म्हणते की हो विनू, माझी आई तुला नक्की बरं करेल. आणि त्यामुळे विनू खूप खुश होतो. त्यानंतर सिंधू त्याला म्हणत असते की विनू, याआधी तर तुझा पाय एवढा दुखत नव्हता, मग अचानक काय झालं, तू कुठे पडला होतास का? आणि त्याचा हा प्रश्न ऐकून राघव आणि राणी एकमेकांकडे बघतात. तर विनू काही बोलणार इतक्यात राणी म्हणते की विनू खेळताना कुठेतरी धडपडला असेल. आणि त्यामुळे सिंधू जास्त काही बोलत नाही. आणि त्यानंतर विनू सावीला सांगतो की आता आपण दोघे खूप खेळूयात. त्यावर सावी हो म्हणते आणि ती राघवला सुद्धा विचारते की पोलीस काका, तुम्ही आमच्यासोबत खेळणार ना? आणि त्यावर राघवही हो म्हणतो. मात्र सिंधू विनूला म्हणते की आता तुम्ही खेळायचं नाही तर आराम करायचा. मात्र विनू म्हणतो की मला आत्ता झोप येत नाहीये. तर सावी म्हणते, विनू, माझी आई अंगाई गीत खूप छान गाते, ती अंगाई गाईल म्हणजे तुला झोप लागेल. मात्र सिंधू नकार देत म्हणते की सावी, मी इथे उपचार करण्यासाठी आले आहे, अंगाई गाण्यासाठी नाही. मात्र सावी काही ऐकतच नाही. तर तिच्यासोबत विनूसुद्धा सिंधूकडे खूप हट्ट करतो आणि त्यामुळे सिंधूचा नाईलाज होतो. ती विनूला तिच्या मांडीवर झोपवते आणि अंगाई गायला सुरुवात करते. मात्र त्यामुळे राघव आणि राणी तेथून निघून जातात. तर विनूला झोप लागल्यानंतर सिंधूसुद्धा त्याच्या रूममधून बाहेर येते. तर दुसरीकडे राघव आणि राणी त्यांच्या रूममध्ये जातात. राणी राघवचे आभार मानत म्हणते की बरं झालं तू सिंधूला विनूवर उपचार करण्याची परवानगी दिली. आणि त्यावर राघव म्हणतो की आता आपली प्रायोरिटी विनू आहे, त्याच्यासाठी मी काही करू शकतो. मात्र हे बोलत असताना त्याचा चेहरा पडलेला असतो. त्यामुळे राणी त्याला काय झालं आहे ते विचारते. त्यावर राघव म्हणतो की जेव्हा कधी मी सिंधूच्या समोर जातो किंवा तिच्यासोबत बोलण्यासाठी जातो तेव्हा मला सतत तो मंगेश आठवतो, त्याचा चेहरा सतत माझ्या नजरेसमोरच असतो. आणि ते ऐकून राणी म्हणते की राघव, तुझी अवस्था मी समजू शकते, कारण मी सुद्धा हे सगळं अनुभवलं आहे. पण तू काळजी करू नको, जेव्हा कधी त्या मंगेशचा विचार तुझ्या डोक्यात येईल तेव्हा तू आपल्या विनूचा विचार कर. आणि त्यावर राघवसुद्धा हो म्हणतो आणि मधूचा हात हातात घेत त्याचे आभार मानतो. आणि त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते आणि राघव मधूला एकत्र बघून तिला वाईट वाटते. ती तेथून जाण्यासाठी निघणार इतक्यात राणीचं तिच्याकडे लक्ष जातं. ती सिंधूला विचारते, काय झालं, काही काम होतं का? त्यावर सिंधू म्हणते नाही. मात्र राणी तिला थांबवते आणि विचारते, अगं आतमध्ये काय झालं ते सांग. आणि त्यामुळे नाईलाजाने सिंधू आतमध्ये जाते. तर पहिल्यांदाच तिला मधूची, राघवची आणि विनूची फोटो फ्रेम दिसते आणि त्यामुळे तिला खूप वाईट वाटते. तर राणी तिला विचारत असते की काय झालं सिंधू, काही काम होतं का? त्यावर सिंधू म्हणते, मी तुम्हाला फक्त हे मलम देण्यासाठी आले होते. आणि मग ती ते मलम राणीला देते आणि पटकन तेथून निघून जाते. मात्र बाहेर आल्यानंतर ती खूप रडत असते आणि त्यानंतर ती सावीला सांगते की आपल्याला इथे राहता येणार नाही, आपण विनूवर उपचार करण्यासाठी उद्या परत येऊ, पण आता चल. आणि मग ती सावीला घेऊन तेथून निघणार इतक्यात रेश्मा त्या ठिकाणी येते आणि ती सावी समोरच सिंधूला विचारते की तू या घरात नक्की कशासाठी आली आहेस ग? आणि त्यामुळे सिंधू सावीला म्हणते की या ताईला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे तू बाहेर जाऊन थांब. आणि म्हणून सावी तेथून निघून जाते. तर इकडे रेश्मा सिंधूसोबत वाद घालायला सुरुवात करते. ती म्हणत असते की डॉक्टरांनी तर सांगितलं होतं ना की तू कधी आई बनू शकणार नाही, मग ही सावी कोणाची मुलगी आहे, तिचा बाप कोण आहे, आणि तिच्यासमोर तू मला ताई का म्हणालीस? म्हणजे ती राघव भाऊजींची मुलगी नाहीये ना? कारण जर ती राघव भाऊजींची मुलगी असती तर तू मला काकू म्हणाली असती. मात्र सिंधू तिला स्पष्टपणे सांगते की तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
घरी आलेल्या त्या बायकांसमोर नेमकी सिंधू जाते आणि सिंधूला बघून त्यांना धक्काच बसतो आणि त्यानंतर त्या रुक्मिणीचा अपमान करत म्हणतात की सिंधू जिवंत असताना तुम्ही राघवचं दुसरं लग्न कसं काही केलं आणि त्यानंतर त्या रागातच घरातून बाहेर पडतात. त्यामुळे रुक्मिणी सिंधूवर खूप चिडते. तर सिंधू तिला स्पष्टपणे सांगते की यापुढे मी या घरात माझा अपमान सहन करणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.